पुष्पराज पुष्पा 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 पुष्पराज जगन पुष्पा झुकेगा नहीं साला। क्या दांत दिखा रहे? फायर समझे क्या? फायर हूँ मैं, फायर। जगन पुष्पा झुकेगा नहीं साला। हो ना बा, तू फायर हो मग सगळ्या गावाला आग लावता आता हा देतो पेटून। किसी ने दांत निकाला याद रखना। जले को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, पूरे गांव में काला करने वालों को काशीनाथ बगने और शिवलाल कहते हैं। काय शिवलाल भाऊ आला वाटते पुष्पा टू पुष्पा घुसला वाटते अंगात लस भारी वाटून आला बा। काय होते काय सांगा आता शांतारा भाऊजी तर गेला बा दूध आणाल ते। कमाल झाली नाही का अचानक एकदम भस्कन आला म्हणजे कसं काय कमाल झाली पण नाही का? तरी वाटेच मला हो डाऊट होताच त्याचा मला तिकडे पिक्चर लागला बा अजून गावातला पुष्पा टू अजून जागृत झाला कसा नाही हो शेवटी आता त्यानं जे दाखवाच ते दाखवलं समजा। नाही हाय पोट्ट चांगलं ते पण ते सध्या कसं ते एक मनावर घेतलं का नाही का हो आता त्याच्या डोक्यात निरा तेच फिरून राहिलं पुष्पा 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 पुष्पराज पुष्पा 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 पुष्पराज हे कोणाला बनवा आता मला बाबा हे तुला ज्या देवलाचं कुत्र वाटते अरे काय रे बा काय म्हणलं हे काय आहे तालतंबुरा काय आहे? झुकेगा नहीं साला। जगन पुष्पा दूध निकाला गया, दूध तैयार है क्या? वो हिंदी ठसून डाले तो नहीं रुकना पड़ेगा भैया रुकना पड़ेगा। अरे हट रुकेगा नहीं साला। अरे बाबा पूरे चालले बी अरे थांब ना रे बाबू दूध काढायला गेले ना बाबू शांताराम काका येऊन राहिलेत ना खोट्यातून। गेलं ते मग काय चाललं ते पाहते नाही वाटे मागत काल गेला मग त्याला पामरती काय होतं ना ते 45 ला आणि ते काय कुठून आलं ते जॅकेट की काय आहे का याचं? काय विचारू नका तुम्ही आता ते मागचे दिवस पुढे आले आता अजून हो, ते पुष्पा टू आला का नाही हो त्याचा परिणाम आहे। काय कोणतं पुष्पा आणि काय होतं बाबा पण त्यानं चाले दूध तर नाही आलं घरी ते आता काय डंबर बिदत कधी येईल आपस नाही का जाऊ तिकडे। क्या चल रहा मिलावट राम? दूध में पानी डाल रहे क्या पानी में दूध डाल रहे? हे कोणी आलं म्हणायचं अरे कायचं पाणी कायचं दूधच काढलं नाही याच्यात टाकलं। अच्छा बेवकूफ समझे क्या? फ्लावर नहीं फायर हूँ मैं, फायर नहीं वाइल्ड फायर हूँ मैं। ते पाहायला वाटते ना नाही का हो, घुमवा लागेल जरा अरे बाबा काय रे जगन माहोल हे बा खरोखर लगा खतरनाक हो जगन पुष्पा शोभला का पण हो पहिल्यापेक्षा भी माहोल। अरे पानी कितना डालिए बोलो पहले पानी कितना डाला? अरे पाणी काय टाकलं पाणी आपण गळवाभर पाणी टाकायच लागते ना एवढ्या 3-4 कॅना म्हटलं का नाही गळवाभर पाणी टाकायच लागते त्याच्यात नाही तर मग कसं ते दूध म्हशी आटते ना मग। पुष्पा पुष्पराज नहीं अब रुकेगा नहीं साला सबको बताएगा साला। अरे काय करून करायला तू अबे काय सांगतं काय तू काय सांगतं पाणी काय अबे गळवाभर पाणी टाकत नसते का? नहीं अब तो बताएगा साला बताएगा साला। ते आपल्या दोघांची गोष्ट आहे ना हे बा तू विषय राहू दे ते तू दूध घेऊन जा तू हप्तावर फुकट घेऊन जा फक्त म्हणलं आता हे का गोष्ट सांगायसारखी आहे का हे गळवाभर पाणी म्हणजे काय तेवढं टाकत नसते का? नहीं पुष्पा पुष्पराज झुकेगा नहीं साला बकेगा जरूर। हो हे बा फक्त म्हणलं आजच्या दिवस टाकला आता उद्या पण टाकणार नाही झाला विषय मोडला। हाँ तो ठीक है आज के लिए इतना ही काफी है बाद में यदि इसमें पानी मिला है ना तो मेरे जैसा खराब नहीं है। पुष्पा पुष्पराज डालो इसमें 1 लीटर। आलं कोण नाही अजून आता लोक येत असते नाही जगणे मेथीच्या गड्ड्या नेते गावात फिरते पण अजून याचा पता नाही याचा काय कसं काय इतका टाइम कसा काय लागून राहिला फोनही नाही उचलत लगाच। चला बाबा हा हॅलो अबे काय जगणे रे का ये ना हे मेथीच्या गड्ड्या काढून ठेवल्या म्या मुये घे दे ना चक्कर मारून ये घे ना फिरून 50-50 आएगा पुष्पराज जरूर आएगा। हाँ रुको जरा सा इधर का 50-50 का मसला निपटने दो बाद में मैं पहुंच जाऊंगा वहाँ पे। अबे हे काय म्हणा नाही अबे काय मी कोण बोल राहिलो कोणासंग बोल राहिलो हॅलो हॅलो हाँ ना मैं पुष्पराज जगन पुष्पा ही बात कर रहा हूँ आऊंगा मैं तुम्हारे मेथी का समर का गड्ढा पूरे बेच दूंगा आज के। हाँ टेंशन मत लो तुम फ्लावर नहीं मैं फायर हूँ। अरे फायर नाही फ्लॉ काय अरे काय बोलून करायला अरे पण ये बा लवकर इथं मी ठेवलेलं आहे मी बसलो वाट पाहून राहिलो तुम्ही मगापासून। हाँ आराम है इतनी गड़बड़ नहीं करनी है इतनी गड़बड़ होंगी तो किसी दूसरे को बता देने का। हाँ पहले मैं अभी यहाँ पे दूध लेके जाऊंगा चाय पीऊंगा बाद में वहाँ आऊंगा समझे क्या? हाँ बोले का कठीणच काम झालंय दादा नाही हो ना झुकेगा नाही साला अरे हो बरोबर ये बा ये तो हिशोबाने ये म्हणलं पण पाहिजे ये जो म्हणलं नाही ते अशाच राजा मेथीच्या गड्ड्या बावा ये लवकर मी तो हिशोबाने काढले ते।
आवाज देऊन राहिला ना. जा लवकर, ते मेथी संभारायला आला म्हटलं, तेवढं घेऊन घ्या बरं. हो ना, भाजीला संभार नाही ना. बरं 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 सरला का ते पालक समोर बरोबर ठीक आहे. आता 2 मिनिटं आलोच मी. आवाज देतो त्याले. आलोच. जगन पुष्पा, अरे खाणेवाले, पाळवाले, मेथीवाले, मुळेवाले. 10 रुपये गड्डे वाले, चलो मेथी संभार पाळवाले. अरे खाणेवाले, चलो जगन पुष्पा, झुकेगा नहीं साला. जगन्या इकडे म्हणलं. आणि इकडे ते पालक समोर मी आणि टोपला आणि इकडे. पाहत आहे हे याने काय ताल केला काय म्हणजे. जगन्या इकडे ना पहिले. इकडे सामटीतून इकडे. समोर मेथी. हा ठेव खाली ठेव. टोपलं खाली ठेव. पुष्पा, झुकेगा नहीं साला, नीचे रखेगा नहीं साला. आली नाही का आपण त्यांना. माझ्या हात नाही पुरत त्याचंही नाही पुरत. अरे हो ना पण काय भावारी हे तिथं सांगतो काय केवढे गड्डी पालक मेथी संभार दोन्ही तिन्ही घ्यायचं आहे ते. जगन पुष्पा, एकच भाव. 10 रुपये मेथी, 10 रुपये पालक, 10 रुपये संभार, 10 रुपये मुला. हाँ ले बोलो क्या होना. काही अबे 5 रुपयाची गड्डी आले का मग 10च्या 2 गड्ड्या लावून दे. मुळे 10 रुपये 2 लावून दे. संभार 10चा देऊन दे. हा पटपट काढते खाली ठेवते. पुष्पा 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 5 रुपए की गड्डी. अरे क्या काश्तकार को क्या फ्लावर समझे क्या. फायर है वो फायर. नहीं दूंगा 5 रुपए की गड्डी. ढोर को डाल दूंगा. झुकेगा नहीं साला. अरे थांब ना. अरे दे ना. अरे जगन्या. गेलं ते काय तुम्ही भाव करत बसले. जा आता आणा दे. जा तिच्या मागं. जगन्या. थांब ना बे. दे ना 10 रुपये दे ना बा. दे 10 रुपये लावून दे लवकर दे त्यातले. नहीं अब नहीं मिलेंगे. झुकेगा भी नहीं, अब रुकेगा भी नहीं. जगन पुष्पा फायर हूं मैं. आला का आंघोळ गोळ केली. बरं बापा काय चष्मा गिस्मा काय थाटच नाही पावल्या जोराला. हे काढून टाक म्हणलं लवकर आणि जेवण कर. शाळेत जा लागते म्हणलं. शाळेचे कपडे घाल. छोड़ दी स्कूल छोड़ दी मैंने. खाना परोसो. क्या है भाजी. पोरग लय टाकून राहिला असतं. म्हणलं तुरीच्या दाण्याची भाजी केली म्हणलं. जेवते गरम भाजी आहे पोळ्या आहेत. अजून टाकून राहिली मी. अरे हट साला, झुकेगा नहीं साला. रात को शोले, दिन को शोले, दोपहर को शोले, सब तुरी की शोले. क्या वही भाजी खाने की है क्या. जब तक तुर के शेंगा आ रहा है तब से वही चालू है ना. वो कब तक चलेगा ये. मग आता काय झालं चांगलं नाही का. तुरीच्या दाण्याची भाजी भेटत नाही म्हणलं लोकायले. आपल्याला एवढे दाणे काढून मेहनत भाजी बनवली म्हणलं. जेव म्हणलं. बस ताटावर बस. खाली बस म्हणलं. नीचे नहीं बैठेगा साला. नीचे नहीं बैठता मैं. यहाँ पे बैठता. लेकिन भाजी दूसरी बनाओ ये नहीं होना मेरे को. रोज खा के बोर हो गया मैं. वो उपाशी राहा म्हणलं तसं. जा उपाशी राहा म्हणलं. मुकाट्या ना दप्तर पकड शाळेत मी. खिचडी खायचं म्हणलं दुपारी. जा मी येतो आता शाळेत मी. चाल लवकर डबा घे आणि दप्तर उचल. ठीक आहे. नाही है तो नहीं सही. नहीं देते खाला तो मत देव. निकला मैं. काय पोरग बाबा हे बैठ का काय सांगा बाबा. थांब रे जगन. थांब आली मी. जगन पुष्पा पुष्पराज झुकेगा नहीं साला. फायर हूं मैं. आता या पोराला काय सांगा समजून. आता वय पान तुम्ही मामाची पाट घरी दे. जेवलं नाही खावलं नाही त्याला ताल बा म्हणलं काय आहे तर. त्याला म्हणलं बाबू जेवण करून शाळेत जाय. दप्तर राहिलं जाग्यावर हे कुराट घेतली आहे ना. काय कुराट काय घेऊन चालला म्हणलं कुठं. लालचंदन लेके आएगा जगन पुष्पा. लालचंदन ढूंढने को जा रहा मैं. अरे चंदन लावते म्हणते बाबा. काय रे बाबा जमिनीला चंदन लावता का सगळ्या. काय म्हणणं काय तुझं. क्या करना बुड्ढी की तो ये बहुत परेशानी है. सुनाई नहीं देता. मशीन नहीं लगाती. अरे आबाजी मैं लाल चंदन लेने को जा रहा जंगल में ढूंढने को. वो तुमको नहीं पता क्या है तो. चंदन काय म्हणते होती. काय म्हणते काय म्हणलं. मैं तो लाल चंदन करू राहिला ते कालपासून. काय लाल चंदन काय म्हणलं ते काय आणतो तू. लाल खायला बे पांढरं आहे ना बे. आपल्या घरी चंदन लावायचं ते पांढरं चंदन आहे ना. ते लावत जाणं ते आहे ना आपल्या घरी. अरे हट क्या करना बुड्ढे का इलाज करना पड़ता. अरे आबाजी वो पांढरा चंदन नहीं ना. वो सफेद वाला वो नहीं चंदन टिक्का लगाने वाला नहीं है. ये लाल चंदन है. लाल चंदन जंगल में का लक्कड़. लय झालं भाऊ ते आता. सकाळ पुसे बा लय म्हणलं रंजू नको तू काय. तुले सांगून राहिली मुकाट्यान दप्तर घेऊन शाळेचा रस्ता पकड म्हणलं काय. सांगून राहिली म्हणलं शिकलं पाहिजे माणसाने काहीतरी बनलं पाहिजे. हे काय बनून राहिला रे म्हणलं. हे डकेते काय का डकेते. कोणची नोकरी है. नौकरी कोणची लगेगी मेरे को. डॉक्टर बनने के लिए पैसा है क्या अपने पास. इंजीनियर बनने के लिए पैसा है क्या अपने पास. क्या है अपने पास. लाल चंदन की सिवा मेरे पास कुछ नहीं है. पहले लाल चंदन ढूंढूंगा बाद में होगा साहब. कोई नहीं धंधा नहीं पानी नहीं नौकरी नहीं कुछ नहीं. खेती बाड़ी में तो कुछ पड़ा ही नहीं. चला मैं लाल चंदन लाने. ये जो म्हणला जेवाले घरी तू. मग सांगतो लाल चंदन वाल्या. ये तू ये जेवाले. यानी काय बघा इधर होना कशी भी तुरी के शेंगा खा रहा था मैं. बोला बजे क्या है. अरे हो तुझे काय सुरू आहे म्हणलं. मो झळालेला का. काय आहे म्हणलं चालतं पुरा.
चलो इनको पूछते हैं नहीं क्या। हाँ हाँ लाल चंदन इनको मालूम होगा नहीं क्या। नहीं अबूजी मतलब ये पूछना था तुमको, लाल चंदन देखा था आपने? लाल चंदन काय म्या नाही पाहिलं बुवा लोक काय आहे ते? अरे इनको भी पता नहीं, पूरी जिंदगी गई पर कुछ काम की नहीं। अरे लाल चंदन देखा नहीं आज तक? अरे वो लाकूड़ का झाड़ है ना, वो कौन सा तो भी, हाँ वो कैसा चंदन का लाकूड़ रहता ना, वो लाल वाला रहता बोलते, बहुत महंगा जाता बोलते वो। तो वो नहीं देखा क्या आपने जंगल में कभी? कोणतं लाल चंदन आहे बुवा? म्या नाही पाहिलं रे बुवा, काय आहे आणि कुठं आहे तर ते. आपल्या जंगलात ते पैसाचे झाड आहे पण बाबूईचे, दुसरं काही तर काही दिसत नाही मुले ते. हिवराची दिसते बुवा. अरे क्या देखा तुमने, लाल चंदन नहीं दिखा आज तक तुमको? मैं तो ढूंढ के लाऊंगा। ठीक है कोई बात नहीं, आता मैं। अनुभव पाय काय कुठं काय आहे तर मला तर काय आज लोक दिसलं नाही, एवढी जिंदगानी गेली बुवा. पाय बा काय नाही तर त्या कंदिलेली विचारतो बुवा, त्याला माहित असते ते काय आहे तर. जा इथून निघा. काय बाई इकडे आलो वाटतं बाबा पोरगं, आता कायच करायचं होतं? अरे बाबू जगन काय होईल इकडे, म्हणला इकडे बाबू ते काय तर इकडे कसं करू राहिलं पोरगं, काय झालं म्हणले, काय आहे? शाळेकडे गेलं नाही काय आहे काय बोला काय बाबा, कुठे हिंडून राहिला रे बाबू जगन? जा घरी, जाना बाबा, काय इकडे तिकडे हिंडून राहिला, काय चालू आहे? अरे इनको क्या समझ में आएगा, नहीं क्या जान दो। कुछ नहीं मैं जरा काम में हूँ, मैं जरा कुछ तो भी ढूंढ रहा हूँ इधर। काय ढूंढणं नाही तर जेवला नसेल तर मला भाकर घे म्हणलं तिथं अटकलेला आहे झोरा, जेव म्हणलं। नहीं खाने की जरूरत नहीं अभी, भूख नहीं मेरे को। चलो आता मैं। काय झालं बाबा, बस म्हणलं बस, जा बाबा जा झाडाखाली बस म्हणलं, इकडे हिंडू नको, जा बैठा चालू काय म्हणलं याचं, हे काय गणगण हिंडून राहिलं वावरात? अहो हे सकाळपासून ते बा त्याचे रंगच नाही पावले जाऊन राहिले. दुधाला गेला तेपासून त्याचं ते चालूच आहे, हिंदी बोलते आणि त्याचं ते झुकेगा नाही चालू आहे. झुकेगा नाही काय झुकेगा तर जाऊ दे तिकडे, चला घ्या हरभरा खोळा म्हणलं आपलं, लागा काम जाऊ दे. चला ना म्हणलं भाऊ साहेब, जेवण करायला लागलं ना, जेवण काही पोटात टाका लागेल का नाही? आबूजी बोलावले आली, आई बोलावली आली, काही म्हणलं काही जेवायला यायचं का नाही? इथं काय करून राहिला म्हणलं, इथं झोपा जाय का तुले, का थंडीत मरायचं आहे का म्हणलं? चल मग घरी ते चष्मा फेस्मा काढते, काय ताल केला काय ते सकाळपासून. चल लवकर घरात तिथे. बिल्कुल नहीं, खाऊंगा भी नहीं और घर में आऊंगा भी नहीं। आई ने बोला ना मेरे को, तेरे को खाना नहीं दूंगा, मत दे बोलना। मेरे को बोले घर को नहीं आन दूंगी, मत आन दो, मैं बाहर सोऊंगा। हो ते कसं आहे तर स्वभाव असते तसा, मग प्रत्येक आईला वाटते आपलं पोरगं उपाशी राहिलं पाहिजे का? सकाळपासून तू आता हे ढंगळे पाहून आता ते तपली नाही का? म्हणलं मुकाट्यानं चाल शांततेनं, मी समजावून सांगतो तिला बरोबर. चल घरात येईन मस्त जेवण कर, चल जेवण कर अंदर झोप. नहीं मैं आऊंगा नहीं, मेरे मम्मी ने बोला ना मेरे को खाना नहीं दूंगी, घर में आने नहीं दूंगी, तो मैं भी नहीं आऊंगा। झुकेगा नहीं साला, फायर हूं मैं, फायर। अरे बा काय लावलं रे बा आता दिवसभर, चाल ना बा घरी, चाल ना राजा. का भूत आलं का तो अंगात नाही? चल घरात चाल. नहीं आऊंगा मैं, पुष्परा यहाँ पे सोऊंगा मैं, मम्मी को बोला नहीं आऊंगा. जाय बा तिकडे तो मनन कर आता, काय आता आपण समजावून थकलो शेवटी. हो चल आता तू पाय बा काय करते. काय म्हणते येतो म्हणते जेवायला मग, वाढू का ताट? हे बा जेवतच नाही म्हणते, आता काय म्हणावं त्याला, आता त्याला म्हणलं कमीत कमी घरात तरी झोप, घरातही नाही झोपत म्हणते, बाहेर झोपतो म्हणजे काय करावं मग आता? जाऊ दे हे बाय, त्यानं शेंगा खाल्ल्या वावरात, मला माहिती आहे ना, उपाशी नाही ते, काही ना काही खाऊन आलं असं. राहू दे त्याला, उपाशी राहिलं म्हणजे मग समजून त्याला, रातच्या दरवाजा ठोकन ते आपच अंदर येईन त्याला, जेवायला देतच नाही. अरे उपाशी मारता का त्याला म्हणा ये म्हणा बुवा, आबूजी म्हणून राहिलं ना म्हणा. म्या मिनता केलं पण ऐकून नाही राहिली ती. अरे ऐकायला तर पाहिजे त्यानं, ऐकतच नाही ते. हो निरा हिंदी ठासून राहिलं. हो त्याचं त्याला समजून राहिलं काय पुष्पराज आणि पुष्पा, बस याच्या काहीच नाही. हो काय झालं, काय भूतानं पकडलं त्या पुष्पाची का काय झालं, समजायला मार्ग नाही. वाटूनच राहिलं मला तेच वाटून राहिलं सकाळपासून. वावरात आम्ही गोष्टी केल्या ना की हे पोरगं तिकडे वावरात हिंडे कुराड घेऊन, आणि तिकडे मी म्हणले भाऊ जेवायला ये रे, आला नाही म्हणलं, जंगलाच्या तिकडे चाललं होतं ते, लालचंदन करे. मला वाटतं त्याला काय ते धरलं त्याला, मला वाटतं पुष्पान धरलं. पुष्पा कोण होता म्हणा नाही का? बरं ठीक आहे, मग आता काय करावं, मग आता कसं काय, एखादा वैद्याच्या इकडे न्यायला गेलं नाही? नाही वैद्याची इकडे तर न्यास लागते म्हणा, पण मी काय म्हणतो आज रातच्या अजून त्यानं नाही काही नवीन करा, तर म्हणलं आपलं पाणी देऊन आण त्याला. हो ते आपल्या कंदील बुड्याच्या घरी जाय, त्याला म्हणा बा आपल्या जगनले पाणी द्यावं लागते म्हणा. हो त्याचं कसं जरा बैकेल चरित्र दिसून राहिलं म्हणा. हो त्याला आपल्या घरी बोलावून आण. नाही तसंच करायला मग येऊ का मग आबाजीला भेटून? हो मला काऊन की असं वाटत नाही, जगन असं वागतच नाही ना. मग तेच सांगून राहिला मी, त्याला जगन बोलून राहिला का? जगन नाही बोलून राहिला, त्याच्या अंगात घुसलेला पुष्पा बोलून राहिला. ते पुष्पा बाहेर काढणं महत्वाचं आहे. तर तू जा आता पाणी द्यायचं, पाय काय म्हणते ते कंदील बुडा, नाही तर मग दुसऱ्या वैद्याच्या इकडे न्यायला लागल. भेटतो मग मी कंदील आबाजीला, आणतो बोलावून द्यायला. आलोच आबाजी, कंदील आबाजी घरी आ का? कंदील आबाजी अहो ते काय देवलाल आवाज दिसते मला. हो येते. काय देवलाल, काय होतं म्हणलं, काही कापूस जाणार आहे का? कापूस नाही, ते कसं थोडंसं महत्वाचं काम होतं. आपला जगन राजा बैकल्यासारखाच करून राहिला. हो काय पुष्पा आणि पुष्पराज आणि ते काय मोठं म्हणजे त्याच्या डोक्यात ठिकाणी म्हणजे एकदम फरकच पडल्यासारखा वाटून राहिला. म्हणून म्हणलं काय तुम्ही पाणी घेऊन देत असता, तर म्हणलं पाहा ना काही पाण्याने जमलं तर. तरी म्हणलंच मला सकाळीच वाटे ते काहीतरी भूत म्हणलं आहे त्याच्यावर. हो म्हणजे कसं सकाळी आलं का ते दुधाले शांतारामच्या घरी, तरीच मला वाटे की हे काहीतरी नवीनच करणार आहे आता. अरे नवीन म्हणजे हे सांगतो तुम्हाला, ऐकतच नाही ते. हो हे जेवलं नाही ते, आज दिवसभराचं जेवलं नाही. हो तिकडे ते बाहेर त्यानं बास टाकली आणि बाहेर झोपतो म्हणे मी. झुके का नाहीच म्हणते ते. आता काय करावं आता सांगा तुम्ही, थंडीत झोपन का ते मग?
बापरे इथपर्यंत आहे नाही का? मग राजा मग नाही जमणार आपल्याला. कसं आहे आपलं कसं असते म्हणजे कमीत असलं तर आपण ॲडजस्टमेंट करतो. पण हे कसं ओव्हर झालंय. ओव्हर म्हणजे कसं हाय क्लासमध्ये आहे, हायटेक. तर तू कसं कर याले मोठ्या मोठ्या वैद्याकडे घेऊन जा गड्या. आपलं कसं आपलं काम नाही दिसत इथं. असं म्हणता नाही का? हो ना. आपण कसं काय करावं आता रातच्यान ते मग काय आता थंडीत अकडं ना ते कसं काय करावं कसं असं म्हणता नाही का? हो तर आता मी काय सांगू शकतो आता मला वाटतं हे बा तू काय कर शांतारामची भेट घे. हो शांताराम काय म्हणते हो त्याच्या हिशोबाने कर आता. कारण की कसं आहे आपलं इच्छू उतरणं म्हणा चढवणं हे ते आपल्या हाती आहे. पण इतकं खतरनाक पुष्पाचं भूत म्हणल्यावर आता कसं म्हणजे मी पाहिलं ना सकाळी हो त्याचं रुद्ररूप झालं त्याचं आता. जा तुम्ही ते शांतारामला भेटा. बरं तसं करतो मग नाही का? मला वाटतं शांताराम भाऊला भेटा लागं हो काहीतरी मार्ग काढतील ते नाही का? हो तरी मला तुमच्या कोणी ओळखीचा असला एखादा वै देऊ तर म्हणलं एखादा फोन लावतो द्यायला. हो जर डायरेक्ट नंबर गिंबर असेल तर बरं पाहतो मी. हो बहुतेक मामा लोटेला उतरू शकते नाही का? बरं पाहतो मी. हो फोन लावून पाहतो त्याला विचारपूस करून. असं साहेब आमच्या गावात एका पोट्ट्याच्या डोक्यात कसा फरक पडला बा पुष्पाच करून राहिला सकाळपासून. पाहतो मी विचारपूस करून. हो ठीक आहे. हा हॅलो मामा लुटरे बोलतो म्हणलं. हा बोला कोण बोलता? राम म्हणलं कधी रामाजी बोलतो म्हणलं रामपूरवरून. हो थोडंसं कसं काम होतं तुमच्यासोबत आहे का? टाईम आहे का म्हणलं? कुठं आहे सध्या? निवांत आता पान गिन खाल्लं जेवण झालं बसलो इथं. हा बोला ना काय म्हणत होते? ते काही नाही म्हणलं थोडंसं आमच्या गावात एक प्रकरण झालं. हो कसं आहे एक जण आहे की नाही आमच्या गावातलं पोरगं लाईनच पोरग आहे समजा 4वी 5वीतलं समजा. तर ते कसं दिवसभर झाले म्हणजे असं गणगण वावराने हिंडून राहिलं. हो नाही घरच्याचं ऐकून राहिलं ना दारच्याचं. हो कसं पुष्पा करून राहिलं बा ते. हो आता काय झालं नेमकं हे काही समजायला मार्ग नाही. हो कोणी म्हणते बा धरलं कोणी म्हणते काय झालं काय नाही. काय झालं नेमकं समजेल का तुम्हाला समजा जर तुम्ही आले तर? 5-6 कोंबड्या कट्टी तर नाही का? हा बरं ठीक आहे ना. पण मी काय म्हणत होतो म्हणजे कसं काय म्हणते काय ते? काहीच नाही बस झुकेगा नाही साला बस. झुकेगा नाही फायर रूम आहे असं रूम आहे तसं रूम आहे. हो याच्यापुढे काही नाही. हो बस एवढंच. पुष्पा 2 बरोबर. हे बा काहीच करू नका. त्याला कसं एक दिवस जेवायलाच देऊ नका. बस बिलकुल हे बा सारखं होऊन जाते ते. नाही उपाशी नाही ना. हो दिवसभराचं कट खायला का मग बोरं खाल्ले का काय शेंगा उकडून खाल्ल्या वावरात काय सांगा. हो वावरात होतो बा दिवसभर कुराट घेऊन ते. काय वावरात काय गेलं ते? काय काम करू राहिलं वावरात ते? काहीच नाही ना. आपलं एक पंचा नेसला त्यानं आणि आपलं जॅकेट फॅकेट घातलं कुराट गिराट हातात घेऊन सऱ्या जंगलात हिंडून राहिलं. लालचंद्राचं झाड कुठं आहे बा? हे तर लस खतरनाक काम दिसून राहिलं. हा तर आता हे पा तुम्ही काय करा याचा इलाज. काहीच करायचं काम नाही. एक निरगुडी आहे का तुमच्याकडे? निरगुडीचे झाड आहे का नदीच्या बाजूनं? हो ते डालीगिरी तेच ना. हो आहेत ना आहे त्याचे आहेत ना. हो फोकटे आहेत त्याचे. बस ते आणा 2-3 ओले तोडून चांगल्या आणि फटाफट 2-4 त्याच्या मोडीत आणा. सर्कस होते त्याचं बिलकुल. पुष्पा बाहेरच निघणार त्याचा. हो काही नका सांगू ना तुम्ही. असे मारण्यानं झोडण्यानं होत असते का ते? त्याच्या अंगातले जे गेलेलं आहे ते बाहेर काढणं आहे ना. पुष्पा बाहेर काढणं आहे तर म्हणलं जमते का तुम्हाला? जाऊ दे काही ऐकतच नाही वाटते नाही का? 2-4 कोंबडे आले कामी लावाच लागते. बरोबर ठीक आहे ना. हे बा असं करा तुम्ही त्याला उद्या घेऊन या आपल्या इकडे. मी करतो त्याचं हिशोबशीर बरोबर काम. बरोबर चालते ना मग जमन ना. पण समजा होईल ना तुमच्यावर आहे का काही प्रयोग गिरोग आहे का? विद्या आहे ना तुमच्यापाशी? हो विद्या सगळ्याच आपल्या पैसे आहेत. हो पुऱ्या डिग्र्या करेल आहे आपण. येऊ द्या ना त्याला बरोबर घेऊन या फक्त. आज संध्याकाळचं लक्ष ठेवा त्याच्यावर बरोबर. ठीक आहे मग बाकी पाहून घेऊ काय आहे तर. बरोबर ठीक आहे. हो तर ठीक आहे उद्या मग 10 वाजेपर्यंत सकाळी पोहोचून जाऊ आम्ही त्याला घेऊन. हो ठीक आहे मग. अंगात आलं त्याचे जरासं नाही का? येल लावल्यासारखं करून राहिलं ते. हो करतो उद्या सारखं त्याला. बरोबर ठीक आहे या ना त्याला घेऊन. हो काढतो त्याचा पुष्पा बाहेर काढतो मी. काही टेन्शन नाही. हो ना आलं माझ्या लक्षात आलं ते. सकाळी मी त्याचा अंदाजच घेतला मी. हो सकाळपासून चालवायचं नाही असं समजा लक्ष ना. सकाळपासून हो नाही हे बा जेवत नाही ते. हो निरा म्हणलं हे बा मुद्दऱ्या करून राहिलं. हो ऐकत अजिबात नाही. हो शाळेचं तर नावच नाही घेऊन राहिलं ते. क्या करेंगे ऐसन वैसन हमका करेंगे ढमका करेंगे. सगळं हिंदीच ठसून राहिलं ते सकाळपासून. झुकेगा नाही साला वो फायर रूम आहे आणि ये हुम आहे वो हुम आहे. हो ना खरीच आहे ना बाबा. आलं होतं ते दुधाला सकाळी. मी आलं बाबा दूध तर घेऊन जा. नाही होणार बोले रुकेगा नाही साला. मग काय म्हणा म्हणलं जा बाबा मग कुठे गेलं तिथं. हो ना आपण आणलं त्यानं दूध गीत आणलं नाही तुम्हीच दिलं वाटतं ना. मग दूध आणलं पण त्यानं. हो तिकडे आलो होतो कोट्यात ते. हो मग काय मागा आलं ते आणि चल देऊ बोले 1 लिटर. हो घेऊन गेलो मग. तेच म्हणलं आता याचं काय करा. आता मी कधीला जोड गेलो होतो. मी आलं बायला काही झालं का बा काय? पाणी गिन द्यावं लागते का? आता कसं कंदील बुडा म्हणे बा तुम्हाला पहा म्हणे मार्गदर्शन घेऊन. नाही मार्गदर्शन आता काय आपण काय देऊ शकणार म्हणा. पण मला वाटतं याचा मार्ग एकच आहे फक्त. गुंपा बुडीच्या तळाक्यात गेलं पाहिजे. हो तर जमते आता हिसका. हो पण आता मामीजीन ते कसं झुंबर गिंबर ते गेले तिकडे चिकणी डोम गेले. हो ते काय त्याचं हरभर आहे म्हणते. सरे डुकरं खाऊन राहिले ते बटन दिला. आता तिकडे काहीतरी पाहासाठी गेलेत ते. हो 1-2 दिवसांनी येतो म्हणे आम्ही. असं आहे नाही का? मग 1-2 दिवस तर हे तर लय बैकाचं अजून मग. आताच तर ऐकून नाही राहिलं म्हणतात ते. हो बाहेर झोपलं नसेल तर आता असं करा तुम्ही. हो गुंपाबाईला फोन करा. हो म्हटलं तुमच्या आईला फोन करा तुम्ही आणि म्हणा असंच आहे येऊन जा म्हणा. तसं करा नाही का? हो आईला ऐकते ते. आईच्या पुढे नाही चालत कोणाची ठाक नाही का?
ठाक म्हणजे पुऱ्या गावात नाही चालत कोणाची. मग गुंपाबाई घर फिरवे म्हणलं की असं लट करते लोक. हे बा गुंपाबाईले तुम्ही फोन करा आणि येऊन जा म्हणा, याचं काय आहे प्रकरण निपटा म्हणा. हो 2 सटके बसले का नाही सरक होती. बरं पाहतो ना, फोनच करून पाहतो. मग ते ये म्हणतो मग. ठीक आहे मग. आता काय म्हणते जगनच्या आई? हा सकाळीच चालू होता बाप्पा, म्हणलं आजच्या दिवस राहू दे बाबा इथं आम्हाला, अजून वावर नाही पाहिले आम्ही. हा बोलो सविता, काय म्हणत होती बाई? काय म्हणतो म्हणलं? काही नाही, सहज लावला होता. म्हणलं काय झालं का म्हणलं, वावरातून आले का म्हणलं आज मग जाऊन? मग ना बाबा आज म्हणलं पा सकाळी झालो आम्ही. हो घराची साफसफाई कपडे हे ते सर काढलं. मग काय सर म्हणलं झटक करा लागलं घराचं. म्हणलं सरा गोंधळ झाला होता घरात, धुळला आणि फुळला. आता उद्या जाईन आम्ही वावरात नाही. हो काय नाही त्या बटेदारानं काय केलं, त्या हरभरा पेरला का नाही पेरला हो पाहतो आता. हो कसं 2 दिवस राहतो आम्ही आता इथं. हो का? पण तुम्ही सकाळी गेले आणि हे जगन का नाही याची तालतंत्रच बिघडले म्हणलं. हो दिवस निघाल्यापासून ते आपलं काय त्याचं ताल पावलं नाही जाऊन राहिला. जगन पुष्पा आणि ते काय त्याचं काय म्हणलं हे पा म्हणलं घोर झाला. म्हणून म्हणलं हो तुम्ही आले असते म्हणजे कसं जरासं बरं होत होतं. म्हणजे काय करून करायला म्हणलं, काय गोटमार करून राहिलं का? ते काय करून करायला? गोटमार नाही करून राहिलं सध्या, पण कोणाचं ऐकून नाही राहिलं, मुजऱ्या करून राहिलं. शाळेत जाय म्हणलं तर जात नाही, वावराईन हिंडून राहिलं, कुऱ्हाड घेऊन काय ते कोणतं लाल लाकूड पाहतो म्हणे मी. पोरगं सकाळी दिसत होतं सकाळी. आता मी लवकर आले तर मग काय नंतर केले का हे ढगळे सुरू? ऐकूनच नाही राहिलं पोरगं. हो काय करावं, त्याला कोणती भाषा समजतच नाही. हो निरा हिंदी बोलते, झुके गणे साला काय ना धरलं. लोक म्हणते बाबा याच्या अंगात काहीतरी गेलं. म्हणून म्हणलं कसं आहे आता शांताराम भाऊ आजच्या यायची तर आलो आम्ही. तर म्हणे तुम्हाला बोलावा फोन करून, तुमच्या धाक दपट असते जरा, तुमच्या धाकानं जर आलं सारखं जागेवर तर बरं. बरं येतो मी उद्या. उद्या संध्याकाळी येतो मी. उद्या पाहतो काय त्याचं. दिवसभर फक्त लक्ष ठेव त्याच्यावर. बरं ठीक आहे मग. हो ठीक आहे.